छगन भुजबळ आज हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर ते नाशिकच्या नेतळ्या धारणगाव खडक या ठिकाणी जे खरं तर या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराजांचं जे मंदिर आहे याचे जे संचालक आहेत खरं तर मठाधिपती महेश गिरीश महाराज यांच्या या ठिकाणी ते आज दत्त महाआरतीला उपस्थित राहणार आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात त्यांची दिसून आलेली आहे. त्याचबरोबर सगळीकडे आपल्याला भक्तिमय वातावरण आणि भगवमय वातावरण आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याच आपल्याबरोबर आता मठाधिपती महेश गिरीश महाराज आहेत. खरं तर ते महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. काय करणार महाराज आज आपल्या या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री येत आहे. काय कार्यक्रम आहे? काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे? आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, त्याच पद्धतीने माननीय श्री पंकज भाऊ भुजबळ साहेब या ठिकाणी येत आहेत. श्री दत्त देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जो 1 कोटी रुपयेचा जो सभामंडप बांधलेला आहे, त्या सभामंडपाचा उद्घाटन सोहळा म्हणजेच अनावरण सोहळा या ठिकाणी होतो आहे. त्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी भव्यदिव्य रॅली आम्ही या ठिकाणून काढणार आहोत. इथून रॅलीचं आयोजन केलेलं आहे. हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. सर्व परिसरातले ग्रामस्थ वगैरे या ठिकाणी आलेले, कार्यकर्ते आले साहेबांचे. मोठ्या स्वरूपाचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. इथून भव्यदिव्य रॅली निघेल. त्या ठिकाणी जाऊन साहेबांच्या हातून दत्त महाआरती होईल. त्यानंतर मग साहेबांची मोठ्या स्वरूपाची सभाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी सभा होईल. आपण संपूर्ण कार्यक्रमाची माहिती घेतलेली आहे. न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक.